मला व्यक्तिगत रीतीने वाटतं प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी कोणतंही बंधन नाही, पण लोकशाहीमध्ये एक संयम अपेक्षित आहे। आपण आता 26 जानेवारीला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जाताना अशा कोणत्याही शब्दाचा उपयोग आपली बाजू मांडताना इतरांच्या बद्दल करता कामा नये, ही जबाबदारी मला वाटतं की सामान्य नागरिकापासून असामान्य नेत्यापर्यंत प्रत्येकाची आहे। आपली बाजू मांडायला कोणालाही अडचण नाही। दुसरा मुद्दा, कधी कधी परसेप्शन आणि रियालिटीच्या या संघर्षामध्ये परसेप्शन जिंकतं। वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ माहिती न घेता सहजपणे आपण एक शब्द बोलतो किंवा आपला विचार व्यक्त करतो आणि मग तोच विचार हा सत्य आहे असं समजून सोशल मीडियामध्ये तो फॉरवर्ड केला जातो। जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय बावनकुळेजी असतील, प्रत्येक नेता आग्रहपूर्वक जेव्हा हे सांगतोय सरकारची भूमिका की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, तर यावर आपण मत व्यक्त करताना वस्तुनिष्ठ माहितीच लोकांना दिली पाहिजे। अन्यथा कारण नसताना मग एक वातावरणामध्ये एक बिघाड निर्माण होईल, दूषित वातावरण निर्माण होईल आणि याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे। भुजबळांनी म्हटलेलं आहे की ओबीसींसाठी मी लढत राहणार आणि अगदी मला पक्षातून काढून टाकून तरी देखील ओबीसींसाठी माझा लढा सुरू राहील, म्हणजे अगदी पक्षातून बाहेर पडण्याची देखील तयारी भुजबळांनी केली। मग अडचण काय? ओबीसीच्या न्याय्य मागण्यासाठी आम्हीही तेच सांगतोय, चंद्रशेखर बावनकुळे साहेबही तेच सांगताय की शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी बांधवांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, हे देवेंद्रजी सांगताय। मग याच्यात नवीन काय आहे? फक्त देवेंद्रजींनी सांगितलं तर ती तुमच्यासाठी बातमी होत नाही, ती बावनकुळेंनी सांगितलं तर ती फार मोठी बातमी होत नाही, पण भुजबळ साहेबांनी सांगितलं तर मात्र तुमच्यासाठी बातमी होत आहे। खरं तर तुम्ही बावनकुळेंचं कालचं स्टेटमेंट आहे का, हेच वाक्य तेही म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला थोडासाही धक्का लागू देणार नाही। याबद्दल काही अडचण आहे? मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही, त्याच्याबद्दलही एकमत आहे। कारण नसताना एखादं वाक्य ट्विस्ट करून एखाद्या शब्दाचा आपण अशा पद्धतीने अन्वयार्थ काढून कारण नसताना तणाव होतोय असं माझं व्यक्तिगत मत आहे। कारण मी कॅबिनेटमध्ये आहे, या ठिकाणी माननीय भुजबळ साहेबांनी हेच सांगितलं की ज्यांच्याकडे कुणबी असण्याच्या संदर्भात पुरावे असेल तर आमचा कायदाच त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे असं म्हणतो। मग प्रश्न कुठे उपस्थित होतो? भुजबळ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये कुठेही अमान्यता दिली नाही। सरकारमधले मंत्री भुजबळ आहेत आणि ते उघडपणे विरोध करतायत, घरचा आहेर एक प्रकारे सरकारला देत आहेत। नाही, असं आहे की याच्या अगोदरही आपण अनेक सरकारांमध्ये आपण बघितलं, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब काहीतरी सांगायचं, तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं की एका हाताला गखवा मार्ग आहे। ते असे प्रसंग तर राजकारणामध्ये अनेक ठिकाणी येतात, पण यातून आपल्याला संयमाने वातावरणामध्ये कोणताही ताणतणाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सर्वांनी घेतली पाहिजे। मुख्यमंत्री असतील हे सगळं वातावरण निवडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र सरकारमध्ये मंत्री असलेले भुजबळ मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचं वातावरण दूषित करताय। मला असं वाटतं की भुजबळ साहेब दूषित करत नाही आहे, भुजबळ साहेबांच्या शब्दाचा अर्थ परसेप्शन करत आपण जो मांडतोय तो चुकीच्या पद्धतीने मांडतोय। भुजबळ साहेबांनी जे म्हटलं तेच बावनकुळे म्हणाले, तेच देवेंद्रजी म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मग मला असं वाटतं की आपण भुजबळ साहेबांना काहीतरी म्हटलं म्हणून त्या शब्दाला घेऊन मग पुन्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेत्याला प्रतिक्रिया विचारायची, मग त्या प्रतिक्रियेवरून तिसरी प्रतिक्रिया करायची। झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येणार नाही असं थेट म्हटलेत ना भुजबळ साहेब। तर मग काय त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये चूक काय? आपल्या देशामध्ये झुंडशाहीने कायदे बदलतच नाही हे याच्यामध्ये त्यांनी वाईट काय म्हणतं काय? मला नाही समजलं। तुम्ही त्याचा अर्थ जर त्या मोर्चाशी लावाल तर वाईट आहे असा आहे। त्यांनी एक सत्य अधोरेखांकित केलं आहे
की कायदे असे बदलत नाही, त्याच्यात काय. पण जरांगे पाटील हे काही झुंडशाहीनी थोडी मागणी करताय, ते तर लोकशाहीच्या मार्गाने जागेत. जेव्हा त्यांना सांगितलं की या ठिकाणी नवी मुंबईचा हा भाजी बाजारामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी म्हटलं नाही मी रस्ता बदलून देतो. मला वाटतं की अशा पद्धतीने एकमेकाविषयीच्या शब्दाचा उपयोग करून त्यामध्ये पुन्हा काहीतरी वाद गाघावा असं कुणीही करू नये असं मला व्यक्तिगत वाटतं. मेळावे घेण्याची तयारी केलेली आहे, जिल्ह्यात सभा घ्यायची, महाराष्ट्र नाही अडचण काय, आम्ही घेतले ओबीसींचे मेळावे, आम्ही घेतले मराठ्यांचे मेळावे, आम्ही घेतले. आत्ता आम्ही अनुसूचित जातीचा मेळावा घेतोय, अनुसूचित जमातीचा घेतोय, महिलांचा घेतोय. मेळावा घेणं याचा अर्थ काही भांडण लागणं असा होत नाही. ओबीसीचे मेळावे मी घेतले, पाहिजे असेल तर त्याचे व्हिडिओ आहे, त्याला काय अडचण आहे. सरकारवर हल्ले नाही केले त्या मेळाव्यांमधनं, भुजबळांचे जे मेळावे त्याच्यावर सरकारवर हल्ला केला जातो. नाही सरकारवर हल्ला केला जात नाही आहे. त्यांनी भुजबळ साहेब जे म्हणाले त्यांना अशी भीती वाटत होती की ओबीसीचं आरक्षण हे दिलं जाऊ नये, एवढाच मुद्दा आहे. ते म्हणताय ना ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे, कुणबी देत आहे म्हणजे ओबीसीला धक्काच लागतो. असं आहे. म्हणूनच हे गैरसमजुतीतून म्हटलं जात आहे. मागा जी भूमिका भुजबळ साहेबांची कॅबिनेटमधली माहिती आहे ते असं म्हणाले की ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांना द्यायला अडचण नाही, पण तुम्ही सरसकट द्यायचा मुद्दा जर करता की ज्यांच्याकडे पुरावे नाही तरी द्या, त्याच्यावर त्यांचं प्रश्नचिन्ह आहे. मला वाटतं की तुम्हाला याची माहिती नसेल तर एकदा स्पष्टपणे बोलून घ्या, कारण मी स्पष्टपपणे त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. आक्षेप घेतलेला आहे की हे चुकीचं आहे. मग त्यांना विचारा अध्यादेशावर आक्षेप का घेतला. त्यांचं म्हणणं आहे की कुणबी घेण्यामध्ये ओबीसीलाच धक्का लागलाय. नाही मी तेच सांगतोय ना, म्हणूनच परसेप्शन वर्सेस रियालिटी होऊ नये. ज्यांच्याकडे आपल्या कायद्याची तरतूदच आहे की ज्यांच्याकडे कुणबी म्हणून पुरावा असेल त्याला दाखला दिला पाहिजे. आणि या कायद्याला तुम्हीही बदलवू शकत नाही आणि या देशात कुणी बदलवू शकत नाही. प्रकाश आंबेडकर एकीकडे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत, दुसरीकडे संजय राऊत म्हणतायत प्रकाश आंबेडकर आमचेच आहेत. नेमके प्रकाश आंबेडकर कोणाचे आहेत, तुमचे आहेत का त्यांचे आहेत? नाही आमचेही नाही त्यांचेही नाही, आणि काँग्रेसचे लोक त्यांना घ्यायला तयार नाही. मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या काही व्यक्तिगत भूमिका आहेत, त्यांना ते मांडू दिल्या पाहिजे. त्यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता वाटत नाही. मग इंडियाकडून अनेक नेते बाहेर पडत आहेत, महाराष्ट्रामध्ये काय एकूणच परिस्थिती असेल आगामी काळात? मग आनंद आहे ना. आपण तर ही ईश्वरचरणी प्रार्थना केली पाहिजे, जनतेच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की ते जे गाणं आहे ना तुकडे हुए हजार, तशी अवस्था झाली पाहिजे. आता आमच्या ममता दिदी बाजूला झाल्या, तो मान बाजूला झाला, नितीश कुमारजी बाजूला झाले. फक्त एक भाऊ एक बहीण आणि एक आई एवढे एकत्र राहिले तरी इंडिया आघाडी मजबूत आहे. योगीजींमुळे राज्यामध्ये आणि देशामध्ये महाराजांची संख्या राजकारणात येण्यासाठी वाढते. आज नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी घोषणा केली की ते नाशिक लोकसभेची निवडणूक लढत आहे. अच्छा हे मला माहीत नाही, चांगली गोष्ट आहे. गोदावरी आरती संदर्भात आपण असं आहे की महाराज राजकारणात यावे आणि राजकीय नेत्यांनी महाराज व्हावे असं होऊ नये एवढीच काळजी घेतली पाहिजे. गोदावरी आरती संदर्भात आपण एक बैठक घेत आहात, नेमकं कशा पद्धतीने? असं आहे की नाशिकचे एक भगवाधारी संत एकदा मग भेटायला आले. खरं तर हा विषय माझा आहे का तर माझ्या मंत्रालयाचा नाही. मग नांदेडला भेटायला आले, ते म्हणाले की आमच्या इकडे एक गंगा आरती झाली पाहिजे. आम्ही गोदामातेलाही गंगेच्या रूपात पाहतो. आणि मग मी तेव्हा आमच्या देवयानी ताईंना फोन केला नांदेडवरून की अशी मागणी आहे तर बघितलं पाहिजे. मग या ठिकाणचे जेवढे सीमाताई असतील, देवयानीताई असतील, आमचे बाकी आमदार खासदार हे सर्व आम्ही एकत्र बसलो आणि या ठिकाणी आपण काशी विश्वनाथ म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर आपण इथंही गंगा आरती केली पाहिजे. आणि मी एवढंच म्हणालो, तेव्हा एक गंगाधरण म्हणून जिल्हाधिकारी होते, त्यांना मी सूचना केली की तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या. माझ्या खात्याचा जरी विषय नसला तरी हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तर त्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निधीतून मी पैसे उपलब्ध करून देऊ शकेल. आणि मग त्या दृष्टीने काही कारवाई झाली. मग याचा जो प्रस्ताव आहे हा अतिशय मोठा झाला. हा प्रस्ताव मोठा झाल्यानंतर मग पुन्हा प्रश्न आला की अगं मोठा निधी लागणार आहे. मग मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली की आपल्याला स्मार्ट सिटीमधून आपल्याला काही मदत करावी लागेल. मुख्यमंत्री महोदय हे स्वतःच एक आध्यात्मिक अंतःकरणाचे आहे. म्हणजे आपणही स्वतः बघता की मुख्यमंत्र्यांना मी
कपाळावर टिळा नसताना मी कधी स्वतः बघितलं नाही. तर आध्यात्मिक वृत्तीचे ते म्हणाले, सुधीर भाऊ काही चिंता करू नका, तुम्ही स्थानिक सर्व आमदार खासदार व नाशिकच्या सर्व गोदावरी भक्तांची जी इच्छा आहे गंगा आरतीची, त्याला पूर्ण माझं समर्थन आहे, पाठिंबा आहे. माननीय देवेंद्रजी, ते तर मी कधी त्यांना एखाद्या विकास कामामध्ये नाही म्हणताना बघितलंच नाही आहे. त्यामुळे आता निधी हा प्रश्न गोदा आरतीसाठी नसून याचं योग्य नियोजन व्हावं. भविष्यामध्ये जशी गंगा आरती प्रसिद्ध आहे तशीच ही गंगा म्हणजेच गोदा आरती प्रसिद्ध व्हावी आणि त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन नियोजन करावं, हा त्यामागचा भाव आहे. यामध्ये काही मतमतांतरे असतील तर ते एक सूर, एक विचार, एक लक्ष व्हावं, या दृष्टीने सर्वांचं म्हणणं ऐकून एका दिशेने सर्वांचा प्रवास व्हावा, यासाठी माझ्या विभागाचं काम नसलं तरी मी बैठक घेतो आहे. संकल्पना आपली चांगली आहे, मात्र त्या ठिकाणी जी कमिटी तयार होतीये त्याला पुरोहित संघाने विरोध केला. त्यांचं म्हणणं आमचं हो, मग आज फोन आला त्यांचा विरोध त्या कल्पनेला नाही आहे. त्यांचा विरोध आहे की ही आरती आम्ही अनेक वर्षापासून करतो, तर आमचा अधिकार जो आहे तो अबाधित राहावा, तर ती चर्चा होईल. शेवटी कोणाचा अधिकार काढण्यासाठी गंगा आरती नाहीच आहे. गंगा आरती हे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने, आध्यात्मिक सेवा भावनेच्या दृष्टीने, उद्या आपल्याला सर्व नद्या आम्ही चला जाणूया नदीला हाही उपक्रम हाती घेतला. नदी आमची माता आहे. ज्या नदीने आमच्या संस्कृतीचं पोषण केलं त्याचं शोषण आम्ही करायचं. ज्या नदीच्या जगातून आम्ही शुद्ध करतो शरीर आणि त्या नदीला मात्र अशुद्ध करायचं, ही कन्सेप्ट धीरे धीरे आम्ही आरती करून एका पवित्र भावनेने बदलावी, यासाठी ही आरती आहे. यामध्ये दुसरा काही प्रश्न उपस्थित व्हायचा मला काही कारण दिसत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.